नमस्कार मंडळी, कशा आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जालना। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकार काही टमाटे आहे, काही गोबी आहे। आपण गोबीचा बाजारभाव जाणून घेऊया व तसंच जे माग गवार आहे, काही चवळी शेंगा आहे व इतर बी जो माल आहे त्याचा बाजारभाव जाणून घेऊया। आपण एक शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणजे एक 2-3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया माळव्याचा बाजारभाव। या ठिकाणी शेतकरी बांधवाकडून जाणून घेऊया की काय भाव लागतो गोबीला। कमीत कमी जी फुलगोबी आहे सध्या काय विकू राहिली मार्केटमध्ये। या ठिकाणी जे शेतकरी आहे त्यांनी मार्केटमध्ये गोबी आणली आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी किती एकर क्षेत्रात गोबी लावली व त्यांना त्यांचं संपूर्ण नाव गाव। आपलं पहिलं संपूर्ण नाव सांगा व गाव सांगा, जिल्हा तालुका। नाव नितीन जगन्नाथ खैरे, गाव वखारी, तालुका जालना, जिल्हा जालना। आपण किती एकर क्षेत्रात गोबी लावली? आपली गोबी 1 एकर आहे, 20,000 खोडे। बरं, 1 एकर क्षेत्रामध्ये कोणत्या जातीचं वाण लावेल तुम्ही? ही 15-22 सिजंटा। 1 एकर क्षेत्रासाठी किती लागतं? 20-15 आपल्या 20,000 खोड लागतं 1 एकरासाठी। किती खर्च येतो शेतकरी बांधवांना 1 एकर? तर 1 रुपयानं झाड येतं तर आपल्याला गोबी काढायला 40,000 रुपयामध्ये गोबी चाली होती आपली 1 एकर। 1 एकर। जर आपण घरच्या घरी रोप तयार केलं तर आपलं 30,000 रुपये 10,000 रुपये तेव्हा रोपाच खर्च असतो। बरं बरं। मग आता काय रेट चालू आहे जालना मार्केटला गोबी? जालना मार्केट आज गोबी 40, 45, 50 पर्यंत गेली। या ठिकाणी आपण गोबीचा बाजारभाव जाणून घेतला। पुढे आपण जे इतर जे काही माल त्यांच्याकडून जाणून घेऊया। शेतकरी थोडक्यात आपलं खूप छानपैकी माहिती दिली। पुढे आपण जे माल आहे त्याचा बाजारभाव। या ठिकाणी आपण जालना मार्केटमध्ये आलो आहोत व जे आडत दुकानदार आहे कलीम मो आजिम अँड कंपनी यांच्या या मार्केटमध्ये ज्या भैमुगाच्या शेंगा आल्या त्या बिलायती शेंगा आल्या त्या त्यांच्याकडून जाणून घेऊया या बीटद्वारे काय भाव लागला। आपलं पहिलं संपूर्ण नाव सांगा। 6,000 6,000 क्विंटल। आपलं नाव सांगा पहिलं। कलीम बागवान। बर बर बर। तर या मार्केट शेंगाचा भाव वाढन का कमी होईल काय भविष्यात? हेच भाव राहील, हेच भाव। बरं बरं, धन्यवाद। ठीक आहे। 30 नंबर आडत दुकानदार त्यांनी बी आपला मालाचा भाव सांगितला व जे खरेदीदार आहे त्यांच्याकडून बी जाणून घेऊया आपण। 6,000 रुपये क्विंटल घेतले। 6,000 रुपयाने घेतला तर मग तुम्ही हे जो माल आहे ते हातावर विकता का? हातावर। बरं बरं, दिवसभर बस लागतो समजा त्याला? हा। तर मग भैमुगाच्या शेंगा काय बरं विकते का मार्केटमध्ये? काय 10-5 किलो विकायचे भाऊ गरम करून सनी काय गरम करून विकतात तुम्ही? हा। बरं बरं, धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया। हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच आगळ्या व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान।